आणि पश्चातापासाठी सह्याद्रीच्या कड्यावरून सागरात परशु फेकला आणि ज्या सुपीक आणि पुण्यभूमीची निर्मिती केली ती परशुराम भूमी म्हणजे कोकण. इथला निसर्ग जेवढा विशेष तेवढा तिथला माणूसही निराळा, अगदी मधुर फणसासारखा, बाहेरून काटेरी आणि कडक पण मनाने तितकाच गोड. कोकणची खाद्य संस्कृती खरंच अनोखी आहे. आंब्याचा राजा हापूस आणि त्याच्या विविध जाती, गरमागरम भात आणि ताजा मासळीचा आहार हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये नारळाशिवाय कोकणी जेवणाची कल्पना करणंही शक्य नाही. इथे 12 महिने साजरे केले जाणारे सण आणि ते साजरे करण्याची पद्धत तितकीच सुंदर आणि शास्त्रबद्ध असते. विशेषतः शिमगा म्हणजे होळी बरं का, गणेशोत्सव, दसरा ह्या सणांची मजा काही वेगळीच. दरवर्षी ह्या सणांना शहरातून गावाकडे जाणारे शेकडो चाकरमानी आणि त्यांचं आपल्या पूर्वजांनी जतन केलेल्या वडिलोपार्जित कोकण भूमीशी असलेला जिव्हाळा प्रेम हे सर्व काही विलक्षण. सह्याद्रीच्या कुशीतले रायगड, प्रतापगडासारखे किल्ले आणि मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ह्यासारख्या जलदुर्गांचा गौरवशाली इतिहास कोकणच्या लाटेला लाभला आहे. ज्याप्रमाणे स्वर्गासारखी नैसर्गिक विविधता ह्या भूमीला लाभली, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी ह्या कोकण भूमीने देशाला दिली. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, केशवसूत, अनिल काकोदकर तसेच धोंडो केशव कर्वे, पांडुरंग काणे, विनोबा भावे असं भारतरत्न आणि अशी बरीच महान मंडळी या पावन कोकण भूमीने भारत देशाला दिले आणि घडवले. तर मग तयार आहात ना अनुभवायला शिमगोत्सवाचा उत्साह, फुगड्यांची फेर आणि बाला डान्सची धमाल घेऊन तुमच्यासाठी खास येत आहे कोकणी माणूस. हॅलो, सगळ्यांना विनंती आहे थोडीशी शांतता ठेवा, कारण इकडे पार्टिसिपंट्सला पण डिस्टर्ब होतं आणि जजेसना पण डिस्टर्ब होतं. सो प्लीज मेंटेन सम सायलेन्स. थँक्यू. अरे बस कुठे राहिली, बस अजून आली नाही. अरे एक मिनिट, तुम्ही सर्व आलात, बसलात पण? अरे क्या बात आहे, बसा बसा बसा. नाना, हेमंत नाना तुम्ही पण आला का? क्या बात आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी मनोज सोनजे. ढोल ताशाचा आवाज ऐकला ना, नाशिक ढोल, त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी एक नाशिककर आहे. पण माझं लग्न एक सुंदर अशा कोकण कन्येशी झालंय. आता कोकण म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवगार निसर्ग, गोड गोड आंबे आणि तशीच ती गोड माणसं. पण त्याहून विशेष म्हणजे त्यांचे साजरे केले जाणारे सण आणि उत्सव. अशाच एका उत्सवासाठी मी निघालोय कोकणला, म्हणूनच आलो या बस स्टॉपवर. पण बघा ना, बसचा काय अजून पत्ताच नाही. अहो, बायको आधीच माहेर जाऊन पोहोचली आहे, पण आम्ही काय बाबा कामगार माणसं, सुट्टी मिळाली शपथ. पण बॉसला कसं कसं पटवलं आणि निघालो आता कोकणला. सासूबाईंचा खास निरोप आला होता, कोकणात उत्सवासाठी यायचं म्हणजे यायचं. आता मग बसचा पत्ता नाही हो. तुम्ही बसा, तोपर्यंत मी चहा कटिंग घेऊन येतो. ठीक आहे? अरे चहावाला कुठे राहिला आता? चहा कटिंग, अरे चहा. हाय सोनाली ना? हाय मनोज. हाय सोनाली ना? हो, कुठे निघालायस? अगं काय, सध्या मी कोकणचा जावई झालोय ना, मग कोकणला निघालाय उत्सवासाठी. तू कुठे निघालीस? अरे मी सुद्धा कोकणाचीच सून आहे. अरे वा. So निघाले कोकणात सणासाठी. चला तर मग. नवरा आणि मुली ऑलरेडी गेलेत बघ. अरे वा, चला तर मग कोणतरी आहे सोबत कोकणला जायला. हो ना, मज्जा करत जाऊया.
पण तू मूळचा नाशिकचा ना रे? हो, मी नाशिकचा. मला काहीतरी सांग ना मग नाशिक बद्दल. नाशिक म्हणजे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं एक धार्मिक स्थळ, जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. पुढचा कुंभमेळा 2027 मध्येच आहे. नाशिकमध्ये कपालेश्वरासारखं एक मंदिर आहे, जिथे ते जगातील एकमेव मंदिर आहे ज्याच्या शंकराच्या पिंडेसमोर नंदी नाही, म्हणून त्याचं दर्शन घेतलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. नाशिकची मिसळ तर वर्ल्ड फेमस आहेच, पण नाशिकचे कांदे, द्राक्षावरून आठवलं तर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच नाशिक. हो. तसेच नाशिकचे उद्योग तर खूपच फेमस आहे. HL, भोसला मिलिटरी स्कूल. हे बघ, ही 500ची नोट. भारतातील प्रत्येक नोट जिथे प्रिंट केली जाते ते म्हणजे नाशिक. तसेच नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हणजे श्री दादासाहेब फाळके हे सुद्धा नाशिकचे. आम्ही काय बाबा, लिस्ट मोठीच आहे, जेवढं बोलू तेवढं कमी. हम तो है नाशिक के आशिक. अरे वा. तुला एक फन फॅक्ट सांगू? हो सांग ना. तुला माहिती आहे नाशिकचं नाव नाशिक कसं पडलं? कसं रे? जेव्हा रामायणात श्रीराम, लक्ष्मण, सीता हे जेव्हा वनवासात गेले ते राहायला पंचवटीमध्येच होते नाशिकच्या. आणि जेव्हा त्यांच्यावर शूर्पणखेने हमला केला त्यावेळेस लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं, म्हणजे जिथे शूर्पणखेची नासिका छाटली तेच ते नाशिक. अरे वा, तुझ्यामुळे फार सुंदर इतिहास कळला बघ. हो. अगं तू पण खानदेशची ना ग? हो. मला पण सांग की जरा खानदेश बद्दल. सांगते ना. मुळात तो खानदेश नाही, कानदेश आहे. हो. कारण तिथे कानबाईचा उत्सव इतक्या मोठ्यात साजरा केला जातो की त्याला कानबाईचा देश असं म्हणतात. त्याचबरोबर तुला माहिती आहे का, महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा हे सुद्धा 12 वर्ष चंदनपुरी ह्या मालेगाव तालुक्यातील एका गावात राहिले होते आणि तिथेच त्यांचा बाणाईसोबत विवाह सुद्धा झाला. त्याचबरोबर जळगावमध्ये जन्माला आलेल्या बहिणाबाई चौधरी ज्यांनी अहिराणी भाषा ही घराघरात पोहोचवली. तुला अहिराणी आहेस का? येस, मला बी येस. अरे वा, चल तर मग आपण अहिराणी आपला पावली डान्स करत करत जाऊत कोकणले. हो चालेल. ओ नाना, अभिजित नाना, आमचं आयराणी गाडं लावा की हो. अरे खानदेश बद्दल थोडा टाळ्या होऊ द्या. मोऱ्यानो गाणं बरोबर लावलेलं नाही. एक नंबर. पुणे मुंबईची वाट सोडा आणि कोकणाच्या दिशेने यावा. त्याच बोलतोय. बरोबर आहे की नाही? एक नंबर. परवा मी बाजारात गेलेलो, सीझनचा पहिलं आंबा आणू, पण काय जल्लात आग लागली त्यांच्या तोंडाला. 1200 रुपये डझन. काय सांगतोस का? हो. अरे बापरे, किड्डीच विकायला लागेल. टॅरिफ ब्रिज का म्हणतात त्याच्यामुळे काय रे? काय माहिती. तर झालं मेंग्याला सांगितलं तर फाटी आणायला कुठं तडमडलाय काय माहिती, शिरा पडली त्या तोंडात. जाऊ दे, राहून दे. तू सुपारी घे थोडी. ठीक आहे. अरे ऊन किती पडलंय, घशाला नुसती कोरड पडली माझ्या. कोकम सरबत घेतो का? नको ते रवान दे. अरे चाय पितो. ओ अण्णानू, जरा चाय घेऊन या बघा ना कवडी. आणा. रावल्या, तुझी बायडी येणार होती मरे. अरे हा, तो शिंदेचा जावाई पण येणार होता. ते काय इले? अरे अरे या बसा. बसा. या सुपारी घेणार काय? हा घेऊ की. आणा रे सुपारी आणा. मोरेनो, हा? हो मोरेनो, बोला ना. गजाली कित्याक मारतास? मारे पालखी याची वेळ झाली मावा. अरे हो, अरे चला पालखी आणा.
झेंडा झाली झाली सगळी तयारी झाली. युगा सोनाली कुठे आले, राहिल्या? आले. नैवेद्य घेऊन आले. चल ग सोनाली. आली का मालती? येते येते. अरे फाटकांनो जरा गाणं होऊन जाऊ दे. चला गावकऱ्यांनी या सगळे. या 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 मंडळी, गावाला रेडी आहेत का? चला गारणं होऊन जाऊ दे. बा देवा महाराजा. हो महाराजा. हे 12 गावच्या 12 बावडीच्या महाराजा. हो महाराजा. आज सालाबादप्रमाणे सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या सदस्यांनी एक दिलाने यथाशक्ती यथामती तुझी पूजा अर्चा करायचे ठरवले आहे रे महाराजा. हो महाराजा. खरेदी करीत असताना जर आम्हा थोरा मोठ्यांकडून पोराटोरांकडून तुझी पूजा अर्चा करताना जर काही क्षमा झाली असेल तर ती आम्हाला माफ कर आणि आम्हाला तुझ्या पायाशी शरण दे रे महाराजा. हो महाराजा. आणि साता समुद्र पार आम्ही सगळे इथे कामानिमित्त व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त इतक्या लांब रवित असो तरी आमच्या सगळ्यांच्या यशाच्या वाटचालीत जर कोणी आडवं येत असाल तर आडव्यात उभो कर उभ्याक आडवो कर. वडाची साळ पिंपलाक लाव पिंपळाची साळ वडाक लाव. एकाची 11 कर 5चे 25 कर आणि आम्हा सगळ्यांची भरभराट होऊ रे महाराजा. आमच्या माध्यमातून आम्ही सगळे हैसर भारतीय आणि मराठी संस्कृती जपूचा प्रयत्न करीत असो तर आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नात यश दे रे महाराजा. हो महाराजा. आणि आमचे सगळे उपक्रम असेच यशस्वी होऊ देत आणि व्हॉट्सअपचे 40चे 400 ग्रुप होऊ दे रे महाराजा. हो महाराजा. आणि जयेश बोले हे पुढचे 5 काय 10 वर्ष आमचे प्रेसिडेंट रवा देत रे महाराजा. चला शोधू तवसर तुम्ही तुमचा पुढचा कार्यक्रम करून घ्यावा. चला रे चला.
चला हो चला 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 भजनाला बसूया हो, रान, रान. लवकर या लवकर अरे या भटकांनो या भटकांनो तार घ्या 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 हो पेटी कोण घेणार चला भजनाला बसूया सुरू करा काजळ नैनी कुंकू कपाळी काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी बाळली आज राधाही मधुर